नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वी विषय गणिताची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता इथं मी उत्तर लिहिलेलं आहे, पण इथं समजा टिंबटिंब ही 10ने विभाज्य असणारी संख्या आहे. आता 10ने विभाज्य म्हणजे 10ने पूर्ण भाग जाणारी संख्या शोधायची आहे. तर इथं 4 संख्या दिलेल्या आहेत आणि ज्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो अशी संख्या आपल्याला शोधायची आहे. मग त्यासाठी 10ची कसोटी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो किंवा ती 10ने विभाज्य असते. म्हणजे आता इथं 440मध्ये एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 440ला 10ने पूर्ण भाग जाणार आहे, म्हणजे 440 ही 10ने विभाज्य असणारी संख्या आहे. दुसरं, ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्या कोनास काटकोन म्हणतात. 90 अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात. 90पेक्षा समजा पुढचं एखादा प्रश्न असा असेल की लघुकोन, तर ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते त्याला लघुकोन म्हणतात आणि ज्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असते त्याला विशालकोन म्हणतात. आता 15चा 1/3 भाग, तिसरा पर्याय निवडा आहे. 15चा 1/3 भाग म्हणजे 15 भागिले 3. आता इथे आपण 3ने 15ला भाग दिला तर 3 5 15, म्हणजे उत्तर आलेलं आहे 5. वर्तुळाच्या अंतर्भागातील बाह्य भागातील वर्तुळावरील बिंदूंची नावे सारणीत लिहा. आता इथे हे वर्तुळ आहे आणि हे आत जे आहेत ते वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदूंची नावं आहेत. आता अंतर्भागात कोणते बिंदू आहेत, तर W आणि P. मग इथं आपण लिहिणार आहोत उत्तर बिंदू W आणि बिंदू P. बाह्य भागातील बिंदूंची नावं. आता बाह्य भागातील म्हणजे बिंदूच बाह्य भागात पाहिजे. आता इथं बघा, हा बिंदू वर्तुळावर आहे पण नाव बाह्य भागात आहे, तर नाव नाही बघायचं, बिंदू बघायचा. आता बिंदू S, बिंदू E, वर्तुळावरील बिंदू, या वर्तुळावर असलेले बिंदू K आणि L. बिंदू K आणि बिंदू L हे वर्तुळावरील बिंदू आहेत. क प्रश्न, पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. म्हणजे आपल्याला हे रोमन संख्या चिन्हात दिलेलं आहे आणि ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं आहे. आता ही संख्या किती आहे, 10 आणि हा 5, 10 अधिक 5, 10 आणि 5 15. आता ही संख्या 10 आणि एकच्या डाव्या बाजूला 1 आहे, म्हणजे ही 9 आहे. 10 अधिक 9 म्हणजे 19. दुसरा प्रश्न आहे, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 6. 12 मार्काचा हा प्रश्न आहे, म्हणजे 2 मार्काला एक गणित आहे. त्यातलं पहिलं आहे वजाबाकी करा. आता इथं आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्या इथं आपण बाजूला लिहून घेऊया आणि त्यांची वजाबाकी करूया. 70,12,345, 28,64,547 ह्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग 5मधनं 7 जात नाही म्हणून आपण 15 घेतले. 15तनं 7 गेले 8. इथं आपण हातचा परत केला. 4 आणि 1 5. आता हे 5 या दोघांची बेरीज करायची आणि यातनं वजा करायचं. मग 4 आणि 1 5. 4मधनं 5 जात नाही म्हणून इथं आपण 14 घेतले. 14मधनं 5 गेले 9, हातचा 1. 5 आणि 1 6. पुन्हा 3मधनं 6 जात नाही म्हणून आपण 13 घेतले. मग 13तनं 6 गेले, कारण 5 आणि 1 6 होता. 13तनं 6 गेले 7 उरले, हातचा 1. 4 आणि 1 5.
2मधनं 5 जात नाही म्हणून 12 घेतले आपण. 12मधनं 5 गेले, 7 उरले. पुन्हा इथं आपण हातचा परत केला. 6 आणि 1 7. आता इथे 1 आहे म्हणजे 1मधनं 7 जात नाही म्हणून 11 घेतले आपण. 11तनं 7 गेले, 4 हातचा 1. 8 आणि 1 9. इथे 0 आहे म्हणजे 10 घ्यायचे. मग 10मधनं 9 गेले, 1 हातचा 1. इथं पुन्हा आपण परत केला. मग 2 आणि 1 3. 7मधनं 3 गेले, 4. 41,47,798 ही वजाबाकी आलेली आहे. दुसरे गणित आहे चौकटीत लेस दॅन ग्रेटर दॅन यापैकी किंवा लहान मोठेपणाचं योग्य चिन्ह आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आता पहिली संख्या, समजा ही संख्या तुम्हाला पटकन वाचता नाही आली तर तुम्ही एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष याप्रमाणे वाचायची. मग आता आपण जर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे 4,80,009 ही संख्या आहे. तसं इथं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे 4,90,008. आता ही 4,80,000 आणि 4,90,000 मग कोणती संख्या मोठी आहे तर 4,90,000 ही संख्या मोठी आहे. तसंच इथं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे 8,88,888 आणि इथं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार म्हणजे 88,888. इथं 8 लक्ष आहे, इथं 88,000 आहे म्हणजे ही संख्या मोठी आहे. तिसरा प्रश्न आहे यातला, तिसरं गणित 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. म्हणजे आता आपल्याला 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. कंपासमध्ये व्यवस्थित पेन्सिल अडकवून घ्या. पेन्सिल आणि पेनचे हे दोन्ही टोकं समान असले पाहिजे आणि 3 सेमी अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. शून्यापासून मोजायचं, 0 ते 3 हे अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि इथं वर्तुळ काढायचं आहे. याप्रमाणे हा जो बिंदू आहे, आपण ओ नाव दिलं तर हा केंद्रबिंदू आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही त्रिज्येचं वर्तुळ काढा प्रश्न आला तर कंपासमध्ये तेवढं अंतर घेऊन फक्त वर्तुळ काढा. तर पुढचा प्रश्न आहे, पुढील जोडीतील संख्या सहमूळ संख्या आहेत का ते ठरवा. आता सहमूळ संख्या आहे का ते ठरवण्यासाठी आपल्याला या दोन्ही संख्यांचे विभाजक आधी काढावे लागतील. मग 15चे विभाजक म्हणजे 15ला कोणकोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहे. 15चे विभाजक आता 1ने जातो, नंतर 3, 5 आणि 15. 1ने पूर्ण भाग जातो, 3ने भाग जातो, 3 5 15, 5 3 15, 15 1 15. आता 16, 16चे विभाजक. तर 16ला 1ने भाग जातो म्हणजे प्रत्येक संख्येला 1ने भाग जातोच. नंतर 2, 3ने जाईल का, नाही जाणार. 4, 4 चौक 16, 8 2 16 आणि 16 1 16. हे आता आपण म्हणजे तुम्हाला कोणतंही उदाहरण असं आलं की सहमूळ संख्या आहेत का ते ठरवा तर त्या दोन संख्यांचे प्रथम विभाजक काढायचे, नंतर सामायिक विभाजक. सामायिक विभाजक शोधायचे. सामायिक विभाजक म्हणजे काय की या दोघांमध्ये ज्या संख्या आहेत किंवा जे विभाजक आहेत ते. आता 1 आहे इथं, हा 1 आपण लिहिला. पुढचा कुठला आहे का दोघांमध्ये, नाही आहे. म्हणजे सामायिक विभाजक फक्त 1, हा एकच आहे. तर या सहमूळ संख्या आहेत. कारण सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्याला सहमूळ संख्या म्हणतात. म्हणून 15
आणि 16 या सहमूळ संख्या आहेत. तर पुढचा प्रश्न आहे, कोनमापकाचा उपयोग करून 140 अंश मापाचा कोन काढा व त्याला नावे द्या. आता कोन काढण्यासाठी तुम्हाला इथं आधी एक रेषाखंड काढावा लागेल. असा एक रेषाखंड काढा. हे त्याचे 2 बिंदू आहेत. ह्या एका बिंदूवरती कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवा. आता हा कोनमापकाचा केंद्रबिंदू आपण ठेवला इथं. बरोबर ही रेषा खालची इथं बघा ते दिसते, ही रेषा, ही खालची रेषा ही दिसणार नाही. ती रेषा आपल्याला शून्यावरती बरोबर ॲडजस्ट करायची आहे. आणि किती मापाचा काढायचं आहे आपल्याला? 140चा. आता इथं या डाव्या बाजूला आपण इथं कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवला आहे. म्हणजे उजव्या बाजूच्या शून्याकडनं आपल्याला मोजायचं आहे 140. मग 0, कारण इथं प्रत्येक संख्या ही 2-2 वेळा. इथं 10 आहे, इथं पुन्हा 10 आहे, इथं 20, 30, म्हणजे प्रत्येक, इथं 50 आहे, पुन्हा इथं 50 आहे, म्हणजे कुठलं पण घेऊन चालणार नाही. म्हणून कोनमापकाचा केंद्रबिंदू तुम्ही या डाव्या बाजूच्या बिंदूवर ठेवलेला असेल तर उजवीकडनं मोजा. आणि जर तुम्ही इकडे ठेवला असेल इथं तर या बाजूने मोजा. म्हणजे अशा पद्धतीने आपण कोणत्याही बाजूने मोजून कोन काढू शकतो. आता या बाजूकडनं आपल्याला मोजावं लागेल. 0 या बाजूच्या शून्याकडनं मोजूया आपण. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140. 140चा आपल्याला कोन काढायचा आहे. म्हणून 140ला इथं खूण करायची आणि तो बिंदू पट्टीने जोडून हा 140 अंशाचा आपण कोन काढला. आता इथं पुढे दिले त्यांनी, कोनाला नावे द्या. कोणतेही नाव तुम्ही देऊ शकता. ABC, XYZ, ABC. आणि ह्या कोनाचं माप किती आहे ते इथं लिहायचं आहे, 140 अंश. 6वं गणित घेऊया. पुढील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खूण करा. आता मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचं फक्त 1 आणि ती संख्याच विभाजक असतात. म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त 1 आणि त्या संख्येनेच भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे मूळ संख्या ही कोणत्याही पाढ्यामध्ये येत नाही. आता आपण भाग देऊन बघायचं आहे, म्हणजे कोणत्या मूळ संख्या आहेत ते आपल्या लक्षात येतं. आता 20ला 4ने भाग जातो, 5ने जातो, म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे. 37ला 37 शिवाय कोणत्या संख्येने भाग जात नाही. 1 आणि 37नेच फक्त भाग जातो. 37 कोणत्याच पाड्यात नाही, म्हणून ही मूळ संख्या आहे. 53सुद्धा मूळ संख्या आहे, कारण 53सुद्धा कुठल्याच पाड्यात नाही आहे. आणि 53ला फक्त 1 आणि 53नेच भाग जातो. आता 91ला 7ने भाग जातो, 13ने भाग जातो, 13 7 91, म्हणजे 91 नाही येणार. 59ला सुद्धा फक्त 59ने आणि 1नेच भाग जातो, म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या आहे. 77ला 7ने जातो, म्हणजे ही नाही. 79 ही सुद्धा मूळ संख्या आहे. आता या संख्या 37, 53, 59 आणि 79 या मूळ संख्या आहेत. या कोणत्याच पाड्यामध्ये नाहीत. या संख्यांना फक्त 1 आणि त्या संख्येनेच फक्त भाग जात असतो. पुढचं गणित घेऊया. 7वं गणित. दिलेल्या अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा. समच्छेद, सम म्हणजे काय? समान आणि छेद म्हणजे ही खाली जी छेदस्थानी लिहिलेली संख्या असते ती संख्या. तर समच्छेद अपूर्णांकात म्हणजे हे जे अपूर्णांक दिलेले आहेत यांचे आपल्याला समान छेद असलेले अपूर्णांक तयार करायचे. मग आता 3/4 आणि 5/8. जर आपण आता 4ला 2ने गुणलं तर 4 2 8 होणार आहे.
हे दोन अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत. आता इथं 4चा आपल्याला 8 करता येतो आहे, कारण इथं 2ने आपल्याला गुणता येते. मग 4ला 2ने गुणलं तर 8 होणार आहे आणि छेदाला गुणलं तर अंशालासुद्धा गुणायचं आहे. म्हणजे 3 गुणिले 2 छेद 4 गुणिले 2 आणि 5/8 आहे तसाच ठेवा. 3 दुणे 6, 4 दुणे 8 आणि 5/8 हा पूर्णांक तसाच राहणार आहे. म्हणजे इथं छेद समान झाले. अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करता येतं. पुढचं 8वा गणित आहे. रिकाम्या चौकटी भरा. रोमन संख्या चिन्हे लिहा. आता इथं आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिलेली आहेत आणि रोमन संख्या चिन्हांमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता इथं आहे 17. 17 म्हणजे 10 अधिक 7. 10साठी फुली वापरतात आणि 7 व्ही आणि डबल आहे. हा झाला 17. 9 10 आणि त्यातनं 1 कमी केला म्हणजे तो डाव्या बाजूला लिहितात. 9 याप्रमाणे लिहायचं आहे. पुढचा 3रा प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4 12 मार्क आहेत. म्हणजे 3 मार्काला एक गणित आहे. एक वही तयार करण्यास 48 कागद लागतात. 5880 कागदांच्या किती वह्या होतील आणि किती कागद उरतील. आता इथं आपण एका वहीचे कागद आपल्याला दिलेले आहेत 48 आणि एकूण कागद आहेत 5880. वह्या किती होतील हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं भागाकार करावा लागेल. मग 5880 भागिले 48. आता ही 58ला भाग द्यावा लागेल. 48चा एकानेच भाग जाणार आहे. 48 एक 48. 8मधनं 8 गेले 0. 5मधनं 4 गेले 1. 10 उरले. वरून हा 8 घेतला. 108 झाले. आता 108ला आपल्याला 48ने भाग द्यायचा आहे. 48 एक 48 ते कमी होणार आहे. मग आता आपण गुणाकार करून बघूया. 48 गुणिले 2. 2 16. हातचा 1. 2 चौक 8 आणि 1 96. म्हणजे 2चा भाग जातो आहे. 8मधनं 6 गेले 2. 10मधनं 9 गेले 1. हातचा 1. एकातनं 1 गेला 0. वरून आपण हा घेतला इथं 0. म्हणजे 120 झाले. तर पुन्हा आपण 48ला 2ने गुणलं तर 96 येणार आहे. 3ने गुणलं तर ती 120पेक्षा जास्त होईल संख्या. कारण 4 त्रिक 12. म्हणजे आपण असा गुणाकार करून अंदाजेसुद्धा आपल्या लक्षात येऊ शकतं. तर 2चा भाग द्यावा लागेल. 96. 10मधनं 6 गेले 4. हातचा 1. 9 1 10. 12तनं 10 गेले 2. 1 परत केला इथं हातचा 0. म्हणजे 122 वह्या तयार होतील आणि 24 कागद उरतील. 122 वह्या तयार होतील व 24 कागद उरतील. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न संख्या आणि विस्तारित रूप. म्हणजे इथं आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि त्याचं विस्तारित रूप आपल्याला लिहायचं आहे. मग आता अगदी सोपं आहे. इथं पहिली संख्या घेतली आपण 5 किंवा तुम्ही एकक दशक शतक हजार दशहजार म्हणजे 50,000. मग इथं आता किंवा आता 5 5वरती किती शून्य येणार 1 2 3 4. जेवढ्या पुढे संख्या आहेत तेवढे शून्य द्यायचे. 1 2 3 4 म्हणजे 50,000. अधिक शून्य लिहिला फक्त तरी चालतो आहे कारण शून्य किती वेळेला तर त्याची किंमत शून्यच असते. अधिक 9. 9वरती 1 2 शून्य कारण 900 आहे. अधिक 60 अधिक 3
याप्रमाणे विस्तारित रूपात लिहायचं आहे. आता पुढचं उदाहरण, एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष म्हणजे 4,22,078 ही संख्या आहे. आता ही संख्या लिहिताना तुम्ही संख्या नाही वाचली, नाही मोजलं तरी सुद्धा चालतं. फक्त पुढं आता चाराच्या पुढं इथं किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 म्हणजे 5 शून्य. 1 2 3 4 5 अधिक 2. दोनावरती 1 2 3 4 शून्य द्यायचे. 2 3 4 अधिक आता हा पुढचा 2. ह्या दोनावरती किती शून्य येणार? 1 2 3 अधिक 0 अधिक 7वरती 1 शून्य म्हणजे 70 अधिक 8. आता पुढचं गणित आहे 92,32,992. आता 9वरती किती शून्य येणार बघा? 1 2 3 4 5 6. 2 हा 2 घेतोय आपण. 2वरती 1 2 3 4 5 शून्य. 3वरती 1 2 3 4 शून्य. 2वरती 3 शून्य अधिक 900 अधिक 90 अधिक 2 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष म्हणजे 9 ही संख्या झाली तुमची 90 लक्ष. नंतर 2 लक्ष म्हणजे आपण ही बेरीज करतो. 90 लक्ष अधिक 2 लक्ष म्हणजे हे 92 लक्ष झाले. म्हणून 2 लक्ष. नंतर हे 30,000, 2,000, 900, 90 अधिक 2 अशा पद्धतीने विस्तारित रूपामध्ये लिहायचं आहे. आता पुढचं तिसरं गणित आहे. वन विभागाने खैराची 23,078 झाडे, बेहड्याची 19,476 झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. म्हणजे वन विभागाने खैराची लावली, बेहड्याची लावली आणि अजून वेगळ्या प्रकारची पण लावलेली आहेत, इतर प्रकारची. जर वन विभागाने एकूण 50,000 झाडे लावली असतील तर इतर प्रकारची झाडे किती लावली? आता पहिल्यांदा आपल्याला खैराची किती लावली आहे? 23,078 आणि बेहड्याची किती लावली? 19,476. मग इथं आपण लिहून घेऊया. खैराची झाडे किती आहेत? 23,078. बेहड्याची झाडे 19,476. आता ह्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि इथं एकूण झाडे आपल्याला काढावी लागतील. खैराची आणि बेहड्याची एकूण किती झाडे लावलेली आहेत? मग 8 आणि 6 14 हातच्याला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15 हातच्याला 1, 4 आणि 1 5, 9 आणि 3 12 हातचा 1, 2 आणि 2 4. 42,554 ही दोन्ही प्रकारची एकूण झाडे लावली आहेत. आता पुढं दिलं आहे की इतर प्रकारची झाडे किती लावली, त्यासाठी त्यांनी वन विभागाने एकूण 50,000 झाडं लावलेली आहेत. मग आता एकूण झाडे लावली 50,000. त्यापैकी 42,554 झाडे ही खैराची आणि बेहड्याची आहेत. मग 42,554 आपल्याला वजा करावे लागतील. म्हणजे उरलेली जी झाडं येतील ती ही इतर प्रकारची असतील. मग 10 4 गेले 6 हातचा 1, 5 आणि 1 6, 10 6 गेले 4 हातचा 1, 5 आणि 1 6, 10 6 गेले 4 हातचा 1, 2 आणि 1 3, 10 3 गेले 7. इथं हातचा परत करतो आपण. हा इथं हातचा म्हणजे इथं हातचा परत करतो, हे लक्षात घ्या. आणि 4 आणि 1 5, 5 5 गेले 0. म्हणजे 7,446 ही इतर प्रकारची झाडे लावली आहेत. मग इथं वाक्यात उत्तर लिहायचं आहे.
वन विभागाने $7,446 इतर प्रकारची झाडे लावली. पुढचं गणित घेऊया. चौथं गणित. आकृतीत सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. या वर्तुळातील त्रिज्या, व्यास व जीवा ओळखा व त्यांची नावे लिहा. आता आपल्याला काय काय लिहायचं आहे बघा. त्रिज्या, पुढचं लिहायचं आहे व्यास. इथं आधी आपण लिहून घेऊया आणि मग त्यांची नावं लिहूया. आणि जीवा. आता त्रिज्या म्हणजे काय की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला त्रिज्या म्हणतात. म्हणजे इथं बिंदू सी ते ए हे अंतर, किंवा बिंदू सी ते बी अंतर, किंवा बिंदू सी ते पी अंतर. म्हणजे इथं त्रिज्या काय आहे. त्रिज्या ए सी लिहा किंवा सी ए लिहा. सी ए वर्तुळ केंद्रापासून सुरुवात करा नाव लिहायला. म्हणजे त्रिज्या सी ए. पुढची त्रिज्या कुठली आहे. सी पी. कुठलं पण तुम्ही एक लिहू शकता. किंवा त्रिज्या सी बी. म्हणजे वर्तुळ केंद्र ते वर्तुळावरील बिंदू ह्यांना जोडणारा रेषाखंड जो असतो त्याला त्रिज्या म्हणतात. आता व्यास म्हणजे काय की वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे तो वर्तुळ केंद्रातून जात असेल तर त्याला व्यास म्हणतात. म्हणजे इथे वर्तुळ केंद्रातून जाणारे कुठला रेषाखंड आहे तर ए बी. म्हणजे या ठिकाणी व्यास ए बी आहे. आणि जीवा हे वर्तुळावरचे दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे एक्स वाय. जीवा एक्स वाय. अशा पद्धतीने त्रिज्या, व्यास, जीवा तुम्हाला विचारले तर कुठल्याही आकृतीचं जरी विचारलं तरी याप्रमाणे लिहायचं आहे की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू ह्यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला तो त्रिज्या, वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारे जीवा, आणि जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते त्याला व्यास म्हणतात. म्हणून त्याप्रमाणे तुम्ही नावं लिहू शकता. पाचवं गणित यातलं. पुढील आकृत्या पहा. प्रत्येक आकृतीतील दिलेल्या रेषा परस्परांना समांतर आहेत की लंब आहेत ते ठरवा व पुढील चौकटीत लिहा. आता समांतर रेषा म्हणजे ज्या रेषा किती वाढवल्या तरी त्या एकमेकांना कुठेही छेदत नाहीत किंवा एकमेकांना त्या भेटत नाहीत. म्हणजे त्या दोन रेषांमधलं अंतर हे प्रत्येक ठिकाणी सारखंच असतं. त्यांना म्हणतात समांतर रेषा. म्हणजे या रेषा ज्या आहेत त्या समांतर रेषा आहेत. आता ह्या लंब रेषा आहेत. इथं ही आडवी रेषा आहे आणि ही उभी रेषा आहे. इथं हा 90 अंशाचा कोन तयार होतो आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो त्यांना एकमेकांना त्या रेषा लंब आहेत असं म्हणतात. म्हणजे ह्या लंब रेषा आहेत. या रेषासुद्धा समांतर रेषा आहेत. कारण या जरी एक छोटी मोठी दिलेली असली तरी ह्या वाढवल्या तरी यांच्यातलं अंतर हे प्रत्येक ठिकाणी सारखंच आहे. म्हणजे समांतर रेषा. या रेषासुद्धा समांतर रेषा आहेत. सहावं गणित. एका मैदानाचा 3/4 भाग 5वीच्या मुलांनी व 1/4 भाग 4थीच्या मुलांनी स्वच्छ केला तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला. आता 3/4 भाग 5वीच्या मुलांनी इथं आपण लिहून घेऊया. 5वीच्या
मुलांनी किती भाग केला स्वच्छ? 3/4. आणि 1/4 भाग चौथीच्या मुलांनी. एक छेद 4 भाग स्वच्छ केला. म्हणजे एक मैदान आहे, त्या मैदानाचा 3/4 भाग पाचवीच्या मुलांनी, 1/4 भाग चौथीच्या मुलांनी स्वच्छ केला, तर एकूण किती भाग स्वच्छ झाला? आता इथे आपल्याला एकूण विचारलेलं आहे, म्हणजे इथे बेरीज करावी लागेल. मग 3/4 अधिक 1/4. आता हे समच्छेद अपूर्णांकांची बेरीज आहे, म्हणजे इथं छेद समान आहेत. छेद समान असतील तर आपण एक वेळाच फक्त छेद लिहा. एकदा छेद लिहिल्यानंतर अंशांची बेरीज करा. 3 अधिक 1, 3 अधिक 1 4/4. म्हणजे या ठिकाणी आपण भाग दिला तर 1. म्हणजे इथं पूर्ण भाग, मैदानाचा पूर्ण भाग स्वच्छ झाला. 1 म्हणजे काय झालं? पूर्ण झालं. म्हणजे एकूण किती भाग स्वच्छ झाला? तर मैदानाचा संपूर्ण भाग स्वच्छ झाला. कारण उरलेलं काहीच नाही, संपूर्ण भाग तो स्वच्छ झालेला आहे. मैदानाचा संपूर्ण भाग स्वच्छ झाला. पुढचा चौथा प्रश्न आहे, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 2. 8 गुणांचा प्रश्न आहे, म्हणजे प्रत्येक गणित हे 4 मार्काला आहे. प्रत्येक जो उपप्रश्न आहे तो 4 मार्काला आहे. आता त्यातलं पहिलं आहे, तक्त्यात काही संख्या दिल्या आहेत, त्या संख्यांचे सर्व विभाजक लिहा. आता विभाजक म्हणजे पूर्ण भाग जातो. आता 4, ज्या संख्येने पूर्ण भाग जातो. आता 4ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो? 1ने जातो, 2ने जातो, 2 दुणे 4 आणि 4 1 4. आता 12ला 1ने भाग जातो, 2ने जातो, बेसक 12 म्हणजे 2ने जातो, 3ने पण जातो, 3 चौक 12, 4ने जातो, 4 त्रिक 12, नंतर 6 दुणे 12 आणि 12 1 12. म्हणजे 12ला ज्या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्या इथं लिहायच्या आहेत, त्यांना म्हणतात विभाजक. आता 19 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 19ला फक्त 1 आणि 19नेच भाग जाणार आहे. 25 1, 5 5 25 म्हणजे 5ने भाग जातो आणि 25 1 25 25ने भाग जातो. म्हणजे अशा पद्धतीने कोणत्याही संख्या तुम्हाला दिलेल्या असतील तर विभाजक म्हणजे त्या संख्येने, त्या दिलेल्या संख्येला पूर्ण भाग गेला पाहिजे. पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या विभाजक असते. पुढचा प्रश्न घेऊया. चौकटीत योग्य संख्या लिहा. इथं 4 गणितं आहेत, 4 मार्काला. निरीक्षण केलं तर आपल्याला सहज या ठिकाणी काय करायचं आहे ते लक्षात येतं. आता 1/2 बरोबर इथं छेदस्थानी 2चा 20 झालेला आहे आणि इथं आपल्याला बॉक्स दिलेला आहे. मग आपण 1/2 बरोबर. आता 2चा किती झाला? 20. म्हणजे 2ला काय करावं लागेल? 10ने गुणावं लागेल. मग जर 2ला 10ने गुणलं तर 20 होणार आहे. म्हणजे इथं आपण 10ने गुणलं. छेदाला गुणलं तर अंशाला सुद्धा गुणायचं. म्हणजे या ठिकाणी 10 1 10 आणि 10 दुणे 20. म्हणजे बॉक्समध्ये किती येणार आहे? 10 येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही खाली हे उदाहरण सोडवून मग तिथं बॉक्स भरले तरी चालतील. आता पुढचं बघा, 9/11 आणि इथं तयार झालेला आहे 18. आता इथं बॉक्स आहे, हे आपल्याला माहीत नाही नेमकी काय संख्या आहे, पण अंशस्थानी जर आपण बघितलं तिथं विचार केला तर 9ला जर 2ने गुणलं तर 18 होत आहेत. म्हणजे 9ला 2ने गुणायचं, अंशाला गुणलं म्हणून छेदाला पण गुणायचं त्याच संख्येने, ज्या संख्येने गुणलेलं आहे त्या संख्येने. मग 9ला 2ने गुणावं लागलं म्हणून 11ला सुद्धा 2ने गुणा. 9 दुणे 18 आणि 11 दुणे 22.
म्हणजे इथं 18 आहेच, इथं बॉक्समध्ये काय येतील मग 22 येतील. मला तोंडी सोडवता आलं तर तुम्ही डायरेक्ट बॉक्स भरू शकता. आता इथं 10/40 आहे आणि 40/8 तयार झाले तिथं, म्हणजेच इथं संख्या कमी झालेली आहे. इथं संख्या वाढली होती, 2ची 20 झाली होती, 11ची 22 झाली होती. पण इथं मात्र आता इथं वाढली होती, 2ची 20 झाली, 11ची 22 झाली. वाढल्यामुळे आपण काय केलं, गुणाकार केला. कोणत्या तरी एका संख्येने आपण गुणलं की जेणेकरून ते त्या ठिकाणी ती संख्या येईल. परंतु इथं 40/8 झालेत, म्हणजे संख्या कमी झाली आहे, म्हणजे इथं आपल्याला भागावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता 40ला कोणत्या संख्येने भागावं लागेल म्हणजे 8 येईल. 40ला आपल्याला भागावं लागणार आहे. मग छेदाला भागलं म्हणजे अंशाला सुद्धा भागावंच लागेल. मग 40ला जर आपण 5ने भागलं तर 5×8 = 40, 8 येतात. म्हणजे अंशाला सुद्धा आपल्याला 5ने भागावं लागेल. मग जर आपण 10ला 5ने भागलं तर 5 दुणे 10 आणि 40ला 5ने भागलं तर 5×8 = 40. आता 8 इथं उत्तर आपल्याला आहेच, म्हणजे उत्तर काय आपल्याला अपेक्षित इथं 2 आहे, 2/8. आता इथं सुरुवातीला बॉक्स दिला आहे, काय हरकत नाही, आपण 4 उलटं येऊया, 4/20. आता 4चे किती झाले, 1 झाले, म्हणजे कमी झाले, म्हणजे इथं भागावं लागणार आहे. मग 4ला 4ने भागलं तरच 1 येणार आहे, म्हणजे इथं आपण 4ने भागलं. अंशाला भागलं म्हणून छेदाला पण त्या संख्येने भागावं लागेल. 20ला पण आपण 4ने भागलं तर काय उत्तर येईल, 4×1 = 4 आणि 4×5 = 20. म्हणजे इथे किती येणार आहे, बॉक्समध्ये 5 येणार आहे. अशा पद्धतीने बॉक्स जर तुम्हाला भरायला आले तर तुम्ही थोडा त्या ठिकाणी विचार करायचा आहे, गुणाकार करायचा, भागाकार करायचा. अंशस्थानची संख्या दिली आहे का छेदस्थानची संख्या दिलेली आहे. जर अंशस्थानची दिली असेल तर त्याच्यावरून आपल्याला छेदस्थानची काढता येते, छेदस्थानची दिली असेल तर अंशस्थानची काढता येते. अशा पद्धतीने या प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. आता पुढचं आहे, एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे, म्हणजे त्या टाकीमध्ये 3000 लिटर पाणी मावतं आहे. धारकता म्हणजे काय, त्या टाकीत मावणारं पाणी. तर 3000 लिटर पाणी मावतं आहे. त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाने रोज 225 लिटर पाणी वापरले तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरेल का? पुरणार नसल्यास रोज किती पाणी कमी पडेल? आता इथं 16 कुटुंब आहेत. कुटुंबांची संख्या 16 आणि प्रत्येक कुटुंबाला लागणारे पाणी 225 लिटर. प्रत्येक कुटुंबाला 225 लिटर लागतं, तर 16 कुटुंबांना किती लागते यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग 225 × 16. आता आपण 16चा पाढा आपला पाठ असतोच, आपण डायरेक्ट गुणाकार करू. 16×5 = 80, ह्याच्या आले 8. 16 दुणे 32 आणि हातचा आलेले 8 आपण घेतले तर 32 आणि 8 = 40, ह्याच्या आले 4. तर पुन्हा 16 दुणे 32 आणि 4 = 36. 3600 लिटर पाणी लागेल. 16 कुटुंबांना 3600 लिटर पाणी लागणार आहे. तीन 3600 लिटर पाणी लागेल. परंतु टाकीत पाणी किती आहे, 3000.
मग पुरेल का पाणी? त्यांना पाणी लागतं आहे 3600 लिटर. टाकीत पाणी आहे 3000 लिटर. मग त्या कुटुंबांना पाणी पुरेल का? नाही, कारण पाणी कमी पडतं आहे. मी इथे लिहायचं आहे, कारण हा 4 गुणांचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला व्यवस्थितच सोडवावा लागेल. मग सर्व कुटुंबांना पाणी पुरणार नाही. आता 16 कुटुंबांना पाणी पुरणार नाही, मग किती पाणी कमी पडेल? तर त्यांना एकूण पाणी लागतं आहे 3600. टाकीत पाणी आहे फक्त 3000. वजाबाकी करावी लागेल. मग 0 0 6 0 म्हणजे 600 लिटर पाणी कमी पडेल. इथल्या 600 लिटर पाणी कमी पडेल. चार गुणांचा प्रश्न असल्यामुळे तो व्यवस्थित पूर्ण लिहूनच. चौथा प्रश्न आहे, चौथं गणित शेवटचं. संख्या वाचा व अंकात लिहा. आणि आपल्या अंकात लिहायची 1,35,855. आता संख्या जर अक्षरात दिली असेल तर आपल्याला अंकात लिहायला थोडंसं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड जातं. मग आपण काय करायचं, सरळ इथे ना पेन्सिलने एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि इथे लाखपर्यंत आहे म्हणजे लक्ष. याप्रमाणे आपण पेन्सिलने जर लिहून घेतलं तर आपल्याला चुकत नाही. आता बघा इथे काय आहे, 1,00,000 म्हणजे लाखाच्या घरामध्ये तुम्ही 1 लिहा. नंतर 1,35,000 म्हणजे इथं हजाराची 2 घरं असतात म्हणून इथं 35,000. 855 शतकाच्या घरामध्ये 8 आणि इथं 55 म्हणजे 1,35,855. याप्रमाणे आपल्याला ही संख्या लिहिता येते. मग प्रत्येक वेळेस तुम्ही एकक, दशक, शतक असं जर लिहिलं तर ते म्हणजे लिहिताना आपलं कधीच चुकत नाही. आता पुढचं घेऊया, 7,27,000. पुन्हा इथं आणि नंतर हवं तर तुम्हाला असं वाटलं की हे असं नको लिहायला, तुम्ही हे खोडून टाकू शकता. हे तुम्ही इरेज केलं की तुमचं उत्तर बरोबर या ठिकाणी दिसणार आहे. पण चुकण्यापेक्षा याप्रमाणे लिहिलेलं केव्हाही चांगलं. तर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष हे सुद्धा लक्षपर्यंतच आहे. मग आता 7 लक्ष म्हणजे लक्षाच्या घरामध्ये 7. 27,000 27,000 पुढं संख्या नाही आहे म्हणजे 0. 7,27,000. 4,25,300. अशाच पद्धतीने तुम्ही जर हे लिहिलं तर 4,25,300 याप्रमाणे आपल्याला लिहिता येते. नंतर 9,00,000. लाख म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्या अंकावरती किती शून्य असतात, 5 शून्य असतात. मग 1 2 3 4 5 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. याप्रमाणे लाख किंवा लक्ष एकच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अक्षरात दिल्या असतील तर अंकात लिहिता येतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल, तुम्ही अजून माझे व्हिडिओ बघितले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या प्रश्नपत्रिका जेव्हा मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.